नमस्कार, मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर डॉक्टर शिल्पा जोशी क्षीरसागर यांनी लिहिलेला एक अतिशय विचार करण्यासारखा आणि सर्वच पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी देखील बघावा असा एक लेख सादर करत आहे. डॉक्टर शिल्पा जोशी क्षीरसागर यांचं साहित्य मी यापूर्वी सुद्धा सादर केलेलं आहे. हा लेखही मला अतिशय आवडला आणि त्या एक उत्तम डॉक्टर आहेत, त्याचप्रमाणे एक उत्तम लेखिका देखील आहेत. तर जरूर सर्वांनी हा लेख पाहावा, व्हिडिओ बघावा आणि जर आवडल्यास जरूर लेखाला आणि व्हिडिओला यूट्यूबच्या चॅनेलवरती लाईक द्यावा. तसंच तुमची प्रतिक्रिया देखील व्यक्त करावी, कारण त्याची मी वाट बघत असते. त्याचप्रमाणे हा लेख, हा व्हिडिओ शेअर करा आणि जर चॅनेलला नवीन असलात किंवा काही कारणाने सबस्क्राईब करायचं राहिलं असल्यास जरूर सबस्क्राईब करा. ऐकूया तर. आजच्या लेखिका आहेत डॉक्टर शिल्पा जोशी क्षीरसागर आणि लेखाचं शीर्षक आहे मुलांची प्रायव्हसी घेतोय का आपण जास्त सिरियसली. मुलांची प्रायव्हसी घेतो का आपण जास्त सिरियसली. स्थळ आहे स्त्री रोगतज्ञ डॉक्टरचं क्लिनिक. 18 वर्षाची, जरा जाडच होती ती. तपासून झाल्यावर मॅडम म्हणाल्या, तुमची मुलगी प्रेग्नंट आहे, 7वा महिना, आता खाली पण नाही करता येणार. मुलीला एक कळत नाही, पोट दिसलं नाही, पण आईने विचारू नये का, तुझी पाळी नेहमीच येते का, किंवा अजून कशी नाही आली ते. मॅडम, या पोरींना आवडत नाही हो विचारलेलं. 2-4 वेळा विचारलं तर म्हणाली, आई ती माझी पर्सनल गोष्ट आहे. आता काय, तू मला बाजूला बसवणार आहेस का पाळीची तारीख कळल्यावर. हा, मला मला काही प्रायव्हसी आहे की नाही. मग मीही विचारणं सोडून दिलं. मला माहीतच नाही तिची पाळी आली नाहीये, 7 महिने झाले ते. मुलांची प्रायव्हसी घेतोय का आपण जास्त सिरियसली. हा. दुसरं स्थळ पोलीस स्टेशन. ओ, स्वतःला प्रतिष्ठित म्हणवता ना. बघा बघा जरा तुमच्या मुलांनी काय दिवे लावलेत. हो, ड्रग्ज घेताना पकडले त्याला, इतके पैसे देतात त्याला, हिशोब का नाही विचारत कधी. पोलिसांचा पारा चांगलाच चढला होता. सर, पॉकेट मनी म्हणून देत असणाऱ्या पैशांचा हिशोब मागितला तर मग त्याला वाटतं मला काही वैयक्तिक आयुष्य आहे की नाही. तुम्ही माझ्या प्रायव्हसीत ढवळाढवळ करू नका. मग आम्हाला इथे बरोबर वाटलं. अहो, वाटलंच नाही हो असं काहीतरी होईल म्हणून. मुलांची प्रायव्हसी घेतोय का आपण जास्त सिरियसली. तिसरं स्थळ सोसायटीचं मागचं गेट. या, इकडे या. अहो बघा, तुमचा 16 वर्षाचा मुलगा पॉर्न बघतोय. मोबाईल दिल्यावर तो काय बघतो आणि काय नाही यावर तुमचं लक्ष नको का. अगदी घरगुती संबंध असलेले शेजारचे काका हताशपणे बोलत होते. काका, अहो तो क्लासला जातो, आम्ही दोघंही घरी नसतो, म्हणून घेऊन दिला हो फोन. आता 1-2 वेळा डोकावलं होतं आम्ही, पण तो रागाने म्हणाला, डॅडी मला काही प्रायव्हसी आहे की नाही. मी काय आता अगदी कुक्कुलं बाळ आहे का. हा, मलाही कळतात आता गोष्टी, काही पर्सनल लाईफच नाही घरात, असं म्हणून 2 दिवस रुसून बसला होता. मग आम्ही ना परत त्याच्या वाटेला नाही गेलो. बाबांनी मान खाली घातली. मुलांची प्रायव्हसी घेतोय का आपण जास्तच सिरियसली. हा,
अजून एक स्थळ, घरातली मुलीची खोली. अगं, काय सांगतेस? इतक्या लिपस्टिक्स, नेल पेंट्स आणि मेकअपचं सामान आणि ह्या पर्सेस, हे सगळं कुठून आणलं तिने? मैत्रिणीकडून चोरून? आणि तू काही नाही बोललीस? बाबांनी आईलाच धारेवर धरलं. अहो, मी आता मोठी झाले, मला प्रायव्हसी पाहिजे, आता तरी वेगळी रूम द्या मला, म्हणून मागे लागली होती. आणि मग मलाही वाटलं बरोबर आहे तिचं, दरवाजा सतत बंद करूनच बसायची. आता आज मैत्रीण घरी भांडायला आली होती, तेव्हा बघितलं तर हे दृश्य समोर. आईच्या डोळ्यात पाणी आलं. मुलांची प्रायव्हसी आपण घेतोय का जरा जास्तच सिरियसली? हा, खरंच गरज आहे या सगळ्या आजूबाजूला प्रत्यक्षात घडणाऱ्या प्रसंगांचा अतिशय गांभीर्याने विचार करण्याची. प्रायव्हसी असं गोंडस नाव देऊन मुलांवरची आपली पकड ढिली होत आहे का? पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असताना हा शब्द आपल्यापैकी किती जणांना माहित होता? पॉकेट मनी, स्वतःची खोली किंवा सो कॉल्ड फ्रीडमच्या नावाखाली हे लाडावले जात आहेत का ते? पालक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या आपण निभावत नाहीये की दूर पळतोय? नक्की विचार करा. धन्यवाद. लेखिका आहेत डॉक्टर शिल्पा जोशी क्षीरसागर आणि सादर करती आरती गुप्ते.